ज्या क्षणी एखादा चांगला व्हिडिओ दिसला, की तुम्ही काय करता? लगेच स्क्रोल करता. नका करत जाऊ. तुम्ही ते पण व्हिडिओ बघता की नाही, की ज्या व्हिडिओमध्ये काही नसतं बरं का, निरर्थक टाईमपास असतो. मग थोडे असे पण व्हिडिओ बघा ना, की ज्यामध्ये समोरचं काहीतरी प्रयत्न करतंय, काहीतरी छान दाखवतंय. तर नमस्कार, मी आरती. काल वार होता मंगळवार. मंगळवारचा असतो माझा उपवास. आता मला तर आवडती वरी, पण मुलांनी हट्ट धरला, की "मम्मी प्लीज आज साबुदाणा खिचडी बनव." दुपारी छान अशी खिचडी बनवली. आमच्या टेरेसवरनं ना सनसेट दिसतो, किती छान. आता माझी मुलगी इतकी हुशार झाली आहे ना, की दुकानामध्ये जाऊन सामान आणि हिशोब व्यवस्थितच घेऊन घरी येते. मग झाला आमचा चहा. चहा झाल्यानंतर मस्त अशी देवपूजा करून घेतली. दिवाबत्ती राहिली का नाही किंवा देवपूजा राहिली, की माझा दिवस चुकल्यागत होतो. नंतर वळलो आम्ही आमच्या हक्काच्या रूमकडे. ती कुठली? किचन. किचनमध्ये गेले म्हटलं आज तुमच्यासोबत ना छान अशी रेसिपी शेअर करावी. ती मी शेअर करणार आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता पांढरा भात करायच्या ऐवजी मी त्याच्यामध्ये तेल, जिरं, हिरवी मिरची, थोडीशी बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर टाकली. ह्याची चव एक नंबर लागते बरं का. इंद्रायणी तांदूळ असला तरी बघा, भात एकदम सुटसुटीत झालाय आणि छान झालाय. तुम्हाला आवडला का? एकदा तुम्ही असा नक्की करून बघा. त्यानंतर केली भाकरी. आता नवऱ्याचा उपवास असल्यामुळे मस्त छान-छान बेत होतो बरं का. पण आमचा उपवासाला आमच्या भाकरी असल्या तरी चालवून घेतो बरं का आम्ही. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नसतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी छान राहा, मस्त राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.